राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची दिलासा देणारी बातमी पुन्हा एकदा समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुन्हा एकदा पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की सर्वात आधी 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आमच्या देखील खात्यावरती जमा झाले पाहिजे, तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे। कोणती चर्चा? तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आणि बऱ्याच काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की 9व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले। आता नेमके सत्य काय आहे? आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार? खरंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे का? कोणकोणत्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार? आणि त्यातच आता एक शेतकरी बांधवांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं नाही, कारण की सरकारने काही अटी शर्ती लागू केलेल्या आहेत आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निकषामध्ये बसतील तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आणि सरकारने देखील शेतकरी बांधवांना स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे की फक्त पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार का? तर हे देखील जाणून घेणं शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आवश्यक आहे। तर बघा, आता जे शेतकरी बांधव आतुरतेने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। 9व्या हप्त्याचे तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये जमा होतील। आणि अजून एक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजेच की बघा, ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देखील जमा होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की सध्या शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार? आता सोशल मीडियाचा जर विचार केला, तुम्ही देखील यूट्यूबवरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या बातम्यांमध्ये शेतकरी बांधवांनो असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा झाला। आता खरंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला का? आणि तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार? आणि 9व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करावी लागणार? कारण की बघा, सरकारने हप्त्याच्या लाभासाठी 2 ते 3 कामे करायला सांगितले आहेत आणि जे शेतकरी बांधव सरकारने सांगितलेली कामे पूर्ण करतील तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघणार आहोत। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, फक्त आता लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा। तर बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी किती? तर शेतकरी बांधवांनो 6000 रुपये दिले जातात। आणि केंद्र सरकारची PM किसान योजना आहे आणि केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच की योजना सुरू केली आहे। आता PM किसान योजनेचे एका वर्षाला 6000 रुपये आणि राज्य सरकारचे देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6000 रुपये
अशा पद्धतीने दरवर्षी शेतकरी बांधवांच्या किती तर 12,000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होत आहेत. आता शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 8 हप्ते देण्यामध्ये आले आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नुकताच जमा झाला आहे. कधी तर 25 मार्च 2026 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आहेत. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असतील. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 74,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यामध्ये आले आहेत आणि यासाठी 1798 कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला होता. हा हप्ता मार्च महिन्यामध्ये जमा झाला. 25 मार्च या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो, वेळापत्रका जर नुसार बघायला गेलं तर बघा, नमो शेतकरी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु सरकारच्या काही धोरणांमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब झाला किंवा इतर काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे हप्ता जमा होण्यास विलंब झाला. आता वेळापत्रकानुसार शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा व्हायला पाहिजे होता तर लक्षात घ्या, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो बघा, नोव्हेंबर 2025 मध्ये साधारणतः 18 या तारखेला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि याच पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा जमा व्हायला पाहिजे होता. त्यानंतर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे आणि या 22व्या हप्त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणे आपल्याकडे अपेक्षित होते. परंतु काय झालं, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झाला आणि जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे हे देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता. तर हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला मार्च महिन्यामध्ये. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, साधारणतः 4 ते 5 महिन्यांचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला या ठिकाणी विलंब झाला. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला 25 मार्च या दिवशी. तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा झाला आहे तर 13 मार्च या दिवशी जमा झाला आहे. आता वेळापत्रकानुसार जर पाहिलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होण्यास आणि 9वा हप्ता देखील जमा होण्यास फार काही विलंब झालेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता तुम्हाला 8व्या हप्त्याच्या पाठोपाठच 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात आजपासूनच करण्यामध्ये आलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. आता फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे की नाही, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं आहे की नाही, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत की नाही, राज्य सरकारने कोणते कामे करायला सांगितले आहेत ते कामे केल्यानंतरच हप्ता जमा होणार आहे. ही सर्व माहिती आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला जर लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिली बार आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला देखील अशीच योजनांविषयी शेतीविषयी माहिती मिळत राहील. तर पहा, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेला आहे, आम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजेच की पैसे जमा करणार आहोत. आज फक्त या 14 जिल्ह्यातीलच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यानंतर पुढील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढे 1 ते 2 दिवसामध्ये पैसे जमा होतील, असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे. परंतु आज जे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नेमके कधी किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील
त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नेमकी पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होतील, त्याचबरोबर कोणते ते 14 जिल्हे आहेत ते जाणून घेऊया. तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील आता शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. त्यानंतर बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला असेल तर आता त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील जमा होणार आहेत. त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 8वा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल आणि तुम्ही 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ज्या शेतकरी बांधवांना 8वा हप्ता त्या बँकेच्या खात्यावरती भेटलाय त्याच बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये भेटणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ठाणे मधील जर शेतकरी असाल तर तुम्ही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्याकरिता शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.